बोर घेण्यासाठी आधी JCB बोलवला तर ही तल्ली तारीचं कंपाऊंड काढायचं होतं, हे झाडं तोडायची होती, म्हणजे सगळं गाडी यायला जागा करायची होती, ती सगळी केली. त्यानंतर कशी बशी तरी गाडी ॲडजस्ट रिवर्स घे इकडं कर असं करून आम्ही गाडी तिथं उभा केली जिथं बोरचा पॉईंट होता. तर मग त्यानंतर मग बोरची गाडी तिथं लावल्याच्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित बोरची पूजा करून घेतली. पूजा भरूनच गाडी आली होती खालून, इतके पाय पळत होते, पण सकाळ धरून आम्ही वाट पाहत होतो. ती फायनली दुपारी आली. त्यानंतर मग पूजा केली, नंतर मग बोर घेतला. बोर घ्यायचं कारण म्हणजे आता उन्हाळा आहे आणि पाण्याचा खरंच खूप तुटवडा येतो. मम्मीचं तिकडं असंच पाणी लवकर सुटत नाही, पाणी सुटत नाही. मग त्यामुळं मग मम्मीकडे साठवण्यासाठी एवढं हे नाही आहे. मग सगळे आम्ही जर एकत्र आलो ना, खूप जण होतात घरी, मग पाणी पुरत नाही. मग दरवेळेस आलं का मामाच तिकडं जा कपडे धुवायला, चुलतीच्या तिकडं जा कपडे धुवायला, तिकडनं पाणी आणावं लागतं आम्हाला. पण आता पहिलं ठीक होतं, पण आता मम्मी दरवेळेस कुठं कुठं जाणार पाणी आणायला, म्हणून म्हणलं आपण एक बोरच घेऊन टाकूया. तर मग याचं सगळी जिम्मेदारी माझ्या दाजीने घेतली होती. त्यांनी तो बोरवाल्याला आणलं, बोर घेतला. दिवसभर त्यांचा ते चाललं होतं. बोरची गाडी येत नव्हती तोपर्यंत त्यांचं काही जीव थाऱ्यावर नव्हतं. जेव्हा बोरची गाडी आली, बोर घेतला, तेव्हा त्यांच्या मनाला समाधान लागलं. पाणी लागलं बरं का बोरला, पण इतकं नाही लागलं, ते धुतल्यानंतर असं पाणी होतं. तर मग माझ्या घरी आले दुसऱ्या दिवशी. सानूचं खूप दिवसात चाललं होतं, आई कपकेक कर. मग तिच्यासाठी कपकेक बनवले. आमचा लाडोबा असं त्याच्या पप्पांसोबत देवपूजा करत असतो आणि मग त्याच्यासोबत कधी कधी असं बाहेर बसून खेळावंही लागतं मला. मग त्यानंतर लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळचा स्वयंपाक काय थोडासा आहे, सध्या डबे थोडेच आहे, त्यामुळे मग पटपट स्वयंपाक करून घेतला. लाडोबा बाहेर खेळतोय तोवर मग पटपट स्वयंपाक करावा लागतो. आणि 2 दिवसापूर्वीचे हे व्हिडिओ आहेत ते मी आज पोस्ट करते. असंच होतंय माझं, व्हिडिओ काढते, तो एडिट करायला मला 2 दिवस जातात आणि मग मी 2 दिवसानंतर पोस्ट करते. बाकी काय नाही हो, पण असतो जीवाला काहीतरी करून दाखवण्याचा, म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत.